मुंडवा जमीन प्रकरणात मोठा आरोप समोर आलाय। शीतल तेजवानीवर गंभीर आरोप करत 14 दिवसाच्या रिमांडची मागणी केली। सोनवणे म्हणाले की FIR नंतरचे 20-25 दिवस अत्यंत महत्त्वाचे होते आणि त्या काळात तेजवानी कुणाला भेटली याचा तपास गरजेचा आहे। त्यांनी दावा केला की खरेदी खतात 300 कोटीचा व्यवहार दाखवला असून तेजवानीकडे जमिनीवर कोणताही अधिकार नसताना हा व्यवहार केला। ही जमीन सरकारी असल्याचाही उल्लेख त्यांनी केला। याशिवाय अमंडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। माझं नाव ॲडव्होकेट अरुण सोनवणे, मुंडवा सर्वे नंबर 188 हिस्सा नंबर 1 ते 26 मधील जे काही शीतल तेजवानीने फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून जे खरेदी खत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली। आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे। कोर्टावर रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्टसाठी किंवा तिच्या रिमांडसाठी एक्स्ट्रा 14,000 रिमांड का द्यावा, त्याची कारणं काय, ती काय कारणं आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितले। ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलं की बाबा याच्यामध्ये 2006-07ला जी पॉवर ऑफ अटर्नी केली ती पॉवर ऑफ अटर्नी मिसयूज करून 2025ला शीतल तेजवानी आमिडियाला ही जागा विकली, खरेदी खत करून दिलं। त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामधले बरेचसे 272 मधले वतनदार हे मयत आहेत। त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिसवर ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेलं आहे। सरकारची जागा नाही, याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वतनदारांची आहे, पण याच्यामध्ये असं झालंय की 1955ला ते जे काय सरकारने ती घेतली त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बॉटनिकल गार्डनचा यांचा करार झाला, परंतु ती भाडे करार आहे, वतनदारांचा त्यात रोल आहे। पण आता मूळ पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा असा सातबारा आहे तो सातबारा बंद आहे। वतनदारांनी दिली कशी मग? वतनदारांनी 2006-07ला पॉवर दिली होती। का पॉवर दिली होती की शीतल तेजवानी वतनदारांना असं आम्हीच दाखवलं होतं, असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला सोडून देते। कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही 2006-07ला पॉवर दिली, पण त्या पॉवर फक्त आम्ही कशासाठी दिली होती, कोर्ट कामाची। पण ती वकील तेजवानी वकील थोडी होती। नाही, पॉवर आम्ही दिली होती पण ती कोर्ट कामाची होती, ती आम्ही कुठलीही खरेदी खत करून देण्यासाठी नाही। आम्ही कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेतल्या आणि ती तुम्ही फसवणूक झाली असं सांगितलं। हो, आम्ही कोर्टाला सांगितलंय की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि त्याचा मिसयूज 2025ला केला। पॉवरचा काय रोल होता त्याच्यामध्ये आमिडिया कंपनीने तो खरेदी खत हे केलंय ना, समोर बघा समोर। हो, पॉवर ऑफ अटर्नी तिने खरेदी खत करून दिलंय ना आमिडियाला। आमिडियाचा रोल आहे ना यात, आमिडिया कंपनीचा रोल आहे, त्याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे त्यांचाही रोल आहे। आता तुम्ही कोर्टाकडे काय मागणी केली? आता आम्ही कोर्टाकडे अशी मागणी केली आहे की संबंधित शीतल तेजवानी हिचा रिमांड कमीत कमी 14 दिवसाचा करावा, कारण का याच्यामध्ये 7/11ला FIR लॉस झाली, त्याच्यानंतर 7/11 ते आज 4 तारीख आहे, मधल्या 31 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये ती कुणाला भेटली, का भेटली, काय कारण, याच्यामध्ये कोण कोण अजून इन्व्हॉल्व आहे, शिवाय 300 कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं ते 300 कोटी कुणाला दिले, कुणाकडून घेतले, कुठं ठेवले, असं एकंदरीत पाहता आम्ही रिमांडला 14 दिवशी मागितलेली आहे। त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे जी FIR केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली। नाही, FIRच्या 2 पार्ट आहेत। FIRच्या 2 पार्ट कसे, 552 2025 हा जो खडकचा FIR आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे। एक पार्ट मध्ये भोपळीचा आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मुंडव्याचा आहे। मग त्याच्यावर FIR चुकीचा नाहीये। FIR मध्ये पूर्ण असा एन्सायक्लोपीडिया सगळं नाही येत ना, FIR मध्ये काय घडलं कसं घडलं एवढं जाणार आहे आणि सेक्शन येणार आहेत। आता वतनदारांकडून तुम्ही वतनदारांकडून असा युक्तिवाद केलाय की सदर आम्ही इंटरव्हेन्शन यासाठी करतोय की शीतल तेजवानी आमची 2006-07ला पॉवर घेतली, 7-8ला पॉवर घेतली, ती पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे। आम्हाला सांगितलं गेले की कोर्ट कामासाठी पॉवर घेतले, पण त्याच्यामध्ये काय क्लॉज ऍड करून नंतर तिने ती पॉवर एक्झिक्यूट केली 2025ला आणि ते खरेदी खत आमिडियाला करून दिलं। ज्या 300 कोटी रुपये तिने घेतलेले दिसतात आणि ती पॉवर, त्या पॉवर मधले काही लोक जे आहेत वतनदार ते मयत आहेत। ट्रान्झॅक्शन काय झालेलं नाही असं म्हटलं की कोऱ्या कागदावर तुमच्या आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या, नंतर ते अटॅच केले गेले, कारण 2006-07ला आपलं एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती। नोटरी होत्या, नोटरीमध्ये काय बाबा सह्या करा कागदावर आणि ते नंतर जोडा। त्यांनी काय केलं, जो काय ड्राफ्ट होता तो सगळ्यांना दाखवला नाही, फक्त कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि तो ड्राफ्ट त्याला जोडला। आमची फसवणूक झालेलीच आहे, कारण मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये शीतल तेजवानी ही वेगवेगळ्या अथॉरिटीला गेलेली आहे, कोणातर्फे, वतनदारांतर्फे, पण वतनदार त्यातले बरेचसे मयत झाले। जर पॉवर मधले घेणार एखादा कोणी मयत असेल ती पॉवर संपती, पण तरी तिने एक्झिक्यूट केली आणि फसवणूक हाईट अशी झाली की ते भारत सरकारचा त्याच्यावर शिक्का आहे, मुंबई सरकारचा, वतनदाराचा रोल येतो, पण सातबारा बंद असताना त्यांनी तो यूज केला।
आणि हे सगळ्यांना माहिती होतं. मास्टरमाइंड कोण आहे? शीतल तेजवानी घ्यायची असं तुमचं दावा आहे का? नाही, याच्यामध्ये मास्टर माइंड आणखीच बरीच लोक आहेत. कोण कोण आहे नाव? आमेडिया कंपनी आमचा आरोप आहे. आमेडिया कंपनीच खरेदी खत करून दिले ना, घेतले ना. आमेडिया कंपनी दिग्विजय पार्क पवारांची येस, त्यांची जो भागीदार म्हणून ते आहेत ना दोघ जण त्यांच्यामध्ये त्याचा रोल आहे ना. आमेडिया कंपनीचं पत्र आहे खरेदी खताला पत्र जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे आणि दिग्विजय पाटीलची सही आहे. ऑन पेपर आहे ते. केजवानीला चक्कर आलती का? नाही, आता कसं आहे, कायद्यासमोर सगळे सारखेत ना सर. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना समान अधिकार दिलेत ना. मग त्याला एवढी मागच्या वेळेस पण व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. आमचे GTS वाले जी माणसं आहेत त्यांनी आम्हाला याबाबत भरपूर सहकार्य केले आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केलं. चक्कर आलती. नाही, ते काय माहित नाही, मी पुढे होतो त्या मागं. तुम्ही तिथे होता, आपण होतो. तुमचं नाटक होतं, चक्कर आलं माहित नाटक. नाही. सर आता आम्ही पुढे आर्ग्युमेंट होतो, मागं ते बसले होते. बाकी मला दिसलं नाही एवढं. बोलू नाही शकत. कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट.